आहोत आणि सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे। शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या संदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केलाय। 2004 साली भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती, म्हणूनच जास्त आमदार असूनही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं असा दावा एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून शरद पवार यांनी केलाय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। शरद पवार यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। तर शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे आपण जाणून घेऊया। 2004 साली विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्री पद काँग्रेसकडे दिलं। तेव्हा सिनियर म्हणून माझ्या पुढे नाव होतं छगन भुजबळांचं। भुजबळांचं नंतरच राजकारण तुम्ही बघा, त्यांना तुरुंगात जावं लागलं। त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती, असं शरद पवार म्हणतायत। आणि या संदर्भात सखोल विश्लेषण करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण पाहतोय शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती या गौप्यस्फोटाला किती महत्व आहे आणि याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात, सखोल विश्लेषण। वर्षा, दैनिक लोकमतला ही जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये ते सरळ सरळ असं सुचवू इच्छित आहेत की छगन भुजबळ हे भ्रष्ट आहेत। ते जेलमध्ये गेले म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये केले तर त्यांच्यावरती अगदी सुरुवातीपासून भ्रष्टाचारात संदर्भातले वेगळे आरोप होतच होते। तेलगीचा सर्वात आधी आरोप झाला तेव्हा सुद्धा, जेव्हा तेलगी प्रकरण घडलं तेव्हा छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची सभागृहात मागणी झाली होती, परंतु तो काही राजीनामा त्यांनी घेतला नाही। एका वृत्तवाहिनीवरती तेव्हा हल्ला झाला घडलंय बिघडलंय वरून, आणि त्यानंतर तो राजीनामा घेतला गेला। त्यानंतर जेव्हा छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदनासंदर्भामध्ये त्यांनी केलेल्या टेंडर वाटपासंदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यानंतर ईडीची चौकशी झाली आणि ईडीच्या चौकशीनंतर छगन भुजबळ यांना दीर्घकाळ जेलमध्ये राहावं लागलं। तो संदर्भ देत छगन भुजबळ हे भ्रष्ट आहेत असं सुचवत शरद पवार यांनी सांगितलं की जर 2004 साली मी त्यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती। त्याचे दोन अर्थ आहेत, कारण पुढच्याच वाक्यामध्ये ते असं म्हणतात की छगन भुजबळ हे ओबीसी आहेत आणि ओबीसी समाजाला नेतृत्व मिळावं म्हणून त्यांना नंतर आपण सत्तेमध्ये वाटा दिला। आता ज्या येवल्यामध्ये ही लढाई सुरू आहे तिथे मराठा विरुद्ध ओबीसी अशी ती लढाई आहे। त्यामुळे एकीकडे ओबीसी संदर्भामध्ये ते वक्तव्य करून ओबीसीच्या नेत्याला ते भ्रष्ट असून सुद्धा आपण सत्तेमध्ये वाटा दिला असं ते सुचवत आहे। दुसरीकडे त्याच लढाईला आणखीन एक दुसरा पदर जोडत आहेत, ते म्हणजे तो फक्त जाती अंगाने न बघता छगन भुजबळ हे भ्रष्ट आहेत आणि त्यांचा पराभव हा वेगवेगळ्या कारणामुळे घडवून आणण्याची गरज आहे असं ते ध्वनित करतात। आणि त्याहून मोठा अर्थ जो असा आहे की सातत्यानं श्री अजित पवार यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत की 2004 साली मी असेल, कारण ते स्वतःला त्यावेळेला स्पर्धेत मानत नव्हते, परंतु जयंत पाटील असतील किंवा RR पाटील असतील ही दिग्गज मंडळी होती, छगन भुजबळ असतील, या दिग्गज मंडळींना मुख्यमंत्री पद न देता विलासराव देशमुख यांना दिलं, त्यामुळे पक्षाची हानी झाली। पक्ष हा गावोगावी पोहोचू शकला असता पण तो पोहोचला नाही। आणि हा प्रश्न ते सतत विचारतायत, कारण शरद पवारांच्या अनेक राजकीय खेळ्या ह्या आम्हाला कळल्या नाहीत, त्या अनाकलनीय असतात असं ते सुचवू इच्छित आहेत। एकाच दगडामध्ये दोन पक्ष त्यांनी मारले। 2004 साली तुम्हाला मुख्यमंत्री पद का दिलं नाही तर त्यावेळेला माझ्यासमोर छगन भुजबळ यांच्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी त्यांना दिलं नाही, आणि मग त्याचं क्लॅरिफिकेशन ते करतात। पण यातनं वर्षा काही नवे प्रश्न निर्माण झाले। जर तुम्हाला 2004 साली माहिती होतं की छगन भुजबळ हे भ्रष्ट आहेत तर मधल्या 20 वर्षामध्ये छगन भुजबळ यांना गृहमंत्री पद दिलं, छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पद दिलं, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्याचं काय असा जर प्रश्न कोणी विचारला तर तो व्हॅलिड आहे। म्हणजे एकीकडे तुम्हाला भ्रष्ट असलेल्या नेत्यांच्या माध्यमातून पक्षही वाढवायचा होता आणि त्या भ्रष्ट माणसाच्या माध्यमातून सत्तेचा विस्तारही करायचा होता, अशा पद्धतीचे प्रति आरोप किंवा प्रति टोले जर आज छगन भुजबळ यांच्याकडनं विचारले गेले तर त्याला काही फारसं वावगं आपल्याला म्हणता येणार नाही। परंतु ह्या टप्प्यावरती छगन भुजबळ यांच्या संदर्भातले हे प्रश्न जाणीवपूर्वक श्री शरद पवार यांनी उपस्थित केलेले आहेत। या निमित्ताने एकाच दगडात दोन पक्षी मारलेत आणि अजित पवार यांच्याबरोबर गेलेली जी टीम आहे, कारण बारामतीमध्ये बघा अजित पवार यांच्या संदर्भामधला प्रचार सुरू आहे, ती त्यांनी कॉन्ट्रॅक्टरची फळी उभा केली। मग ती बारामतीपासून ते येवल्यापर्यंत जे त्यांच्याबरोबरचे सगळे नेते आहेत ते असेच भ्रष्ट आहेत असं सुचवू इच्छित आहेत, असा मी या श्री शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ घेतो। आपल्याला बघायचं की अजित पवारच्या गटाकडनं या संदर्भातलं काय प्रत्युत्तर येतं। निश्चितच, आणि अर्थातच या वक्तव्याचा आता निवडणुकीवर काही परिणाम होतोय का ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी।